औषधे देखील स्वस्त होतील. अर्थमंत्र्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रावरही भाष्य केले. एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की मधुमेह आणि कर्करोगावरील औषधे आता स्वस्त होतील. अर्थसंकल्पानंतर कर्करोगावरील 17 औषधे आणि इतर 7 गंभीर आजारावरील औषधे कमी किमतीत उपलब्ध होतील. याचा अर्थ असा की आता सामान्य रुग्णांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ होईल. धूम्रपान करणाऱ्यांसाठी ही एक बातमी आहे. बजेटनंतर सिगारेट महाग होतील, पण परफ्यूम स्वस्त होतील. सामान्य माणसाची, विशेषतः ग्रामीण भागातील खरेदी करण्याची क्षमता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. चामडाची उत्पादने आणि शूज स्वस्त होतील. बजेटमध्ये चामड्याच्या उत्पादनावरही लक्ष केंद्रित केले आहे. बाजारात शूज आणि इतर चामड्याची उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध होतील. याचा फायदा केवळ ग्राहकांनाच नाही तर लहान व्यवसायांनाही होईल. मोबाईल फोन आणि ईव्ही बॅटरींनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांनाही अर्थसंकल्पातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नवीन अर्थसंकल्पानंतर मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या स्वस्त होतील. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढेल. सीएनजी आणि इलेक्ट्रिक उत्पादनामध्येही कपात. अर्थसंकल्पानंतर बायोगॅस आणि मिश्रित सीएनजी स्वस्त होतील. शिवाय मायक्रोवेव्ह ओव्हनसारख्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युत उत्पादनाच्या किमतीही कमी होतील. या पावलाचा सामान्य घरांच्या बजेटवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाच्या आणि कपड्याच्या किमती कमी करण्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढेलच, शिवाय दैनंदिन खरेदीमध्येही सुधारणा होईल. आता आपण अशा उत्पादनांबद्दल बोलूया जे अधिक महाग होतील. काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही बजेटमध्ये महाग होतील. अल्कोहोल, खनिजे आणि भंगार आणि फ्युचर्स ऑप्शन्स प्रशिक्षण आता अधिक महाग होईल. अल्कोहोलच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम कमी होऊ शकतो, तर खनिजे आणि भंगाराच्या किमती उद्योगावर परिणाम करतील. अशा प्रकारे 2026-2027चा अर्थसंकल्प सामान्य माणूस आणि उद्योग दोघांसाठीही संतुलित दिसतो. अर्थसंकल्पात विशेषतः आरोग्य, क्रीडा, इलेक्ट्रिक वाहने आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर लक्ष केंद्रित केले आहे. तथापि अल्कोहोल आणि गुंतवणुकीशी संबंधित काही उत्पादने अधिक महाग झाली आहेत. या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीनंतर बाजारात बदल दिसून येतील आणि सामान्य माणसाला त्याच्या खर्चाचे नियोजन सुज्ञपणे करावे लागेल. एकंदरीत काही वस्तूंच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत, ज्याचा थेट फायदा सामान्य माणसाला होईल. तथापि इतर गोष्टी अनेक महाग झाल्या आहेत. परिणामी या वर्षीचा अर्थसंकल्प मिश्रित आहेत.